ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 14वा धूम्राक्षाचा वध. ओम श्रीराम. श्रीराम व लक्ष्मण शुद्धीवर आल्यानंतर सर्व वानर सेनेला आनंदाचे उधाण येते व हे ऐकून तिकडे लंकेमध्ये रावण कंपित होतो. तेव्हा मग इंद्रजित युद्धाकरिता धूम्राक्षाचे नाव सुचवतो. त्यानंतर रावण प्रचंड राक्षस सेनेसह धूम्राक्षाला रणांगणावर युद्धासाठी पाठवतो. परंतु तिथे हनुमंत कमाल करतात व सर्व राक्षस सेनेसह त्या धूम्राक्षाचा वध करतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील या युद्धभूमीवर ते आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजेच श्रीराम व ते दिव्यमन म्हणजेच लक्ष्मण पाशमुक्त होऊन भानावर येतात. तेव्हा सर्व अंतर्गत मंडळी म्हणजेच वानरसेना आनंदित होतात. परंतु अशुद्ध अहंकाराला म्हणजेच रावणाला जेव्हा याची जाणीव होते तेव्हा तो मात्र कंपायमान होतो व आता पुढे काय करावे या चिंतेत असतो. तेव्हा तिथे ते गर्विष्ठ मन म्हणजेच इंद्रजित उपदेश करते की आता तमस्वरूप असलेल्या अंधकार शक्तीला म्हणजेच धूम्राक्षाला त्या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या विनाशाकरिता पाठवावे. मग तो अशुद्ध अहंकार अनेक वामशक्तींसह त्या अंधकार शक्तीला त्या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या विनाशाकरिता पाठवतो. परंतु सोहम साधनेने चैतन्यमय व बलवान झालेला प्राण म्हणजेच हनुमंत आपल्या चैतन्यमय किमयेने सर्व वामशक्तींचा व त्या अंधकार शक्तीचा विनाश करून टाकतो. आता आपण याचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये श्रीराम आणि लक्ष्मण इंद्रजितांनी जो नागपाशात श्रीराम आणि लक्ष्मणाला बंधन केलं होतं त्या बंधनातून गरुड येऊन त्यांना मुक्त करतो व हे असे मुक्त झाल्यानंतर वानर सेनेमध्ये आनंदाचे उधाण येते. मात्र ही वार्ता ऐकून तिकडे लंकेमध्ये रावण मात्र कंपित होतो व त्याला आता प्रश्न पडतो की आता पुढे काय करावं. तेव्हा तिथे इंद्रजित उपस्थित होतो व इंद्रजित म्हणतो की आता आपण धूम्राक्षाला श्रीराम लक्ष्मणाच्या विनाशाकरता पाठवू. मग रावण धूम्राक्षाला अनेक राक्षस सेनेसह धूम्राक्षाला तो रणांगणामध्ये पाठवून देतो. मात्र तिथे बलवान असा हनुमंत कमाल करतात व त्या सगळ्या राक्षस सेनेसह धूम्राक्षाचाही वध करून टाकतात. आता ही झाली कथा. हेच साधकाच्या दृष्टीने कसं, तर साधकाच्या या अंतरंगातील युद्धभूमीवर ते आत्मस्वरूप सद्गुरू आणि दिव्य मन म्हणजेच राम आणि लक्ष्मण त्या नागपाशातून पाशमुक्त होताच त्यांच्या अंतरंगातील साधकाच्या अंतरंगातील
या सगळ्या शुद्ध मंडळींना म्हणजेच वानरसेला परम आनंद होतो. व याची जाणीव जेव्हा तिकडे अशुद्ध अहंकाराला होते तेव्हा तो मात्र कंपायमान होतो. कारण त्याला वाटलं की गर्विष्ठ मनाने या दिव्य मनाचा आणि आत्मस्वरूप सद्गुरूंचा विनाश केलेला आहे. परंतु तसं न होता ते जेव्हा भानावर येतात आणि याची संवेदना जेव्हा अशुद्ध अहंकाराला कळते तेव्हा तो कंपायमान होतो आणि आता विचार करतो की आता पुढे काय करावं. तेव्हा त्याचं जे गर्विष्ठ मन आहे ते त्याला संवेदित करतं की आता तमोमय असलेली अंधकार शक्ती म्हणजे धूम्राक्ष याला आपण आत्मस्वरूप सद्गुरूंच्या आणि दिव्य मनाच्या विनाशाकरता पाठवावे. तेव्हा मग तो अशुद्ध अहंकार अनेक वामशक्तीसह त्या तमोमय असलेल्या अंधकार शक्तीला त्या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या आणि दिव्य मनाच्या आणि या सगळ्या शुद्ध मंडळींच्या विनाशाकरता पाठवतो. मात्र साधकाच्या अंतरंगामध्ये ही बरीचशी शुद्ध मंडळे आहेतच. प्रत्यक्षात चैतन्यमय असे आत्मस्वरूप सद्गुरू आहेत, दिव्य मन आहे, परंतु सोहम साधनेने बलवान आणि चैतन्यमय झालेला हा जो प्राण आहे ना, हा प्राण महत्त्वाचा घटक आहे. आणि तो प्राण आपल्या त्या चैतन्याच्या बळावर त्या तमोमय असलेल्या अंधकार शक्तीचा आणि त्या वामशक्तींचा विनाश करून टाकतो. आता आपण आपला थोडासा अंतरंगात जर विचार केला तर पहा, आपण सद्गुरूंचे अनुग्रहित झालेलो असतो. आपली बऱ्यापैकी खूप छान साधना चालू असते. आपल्याला छान चैतन्याचे काही दिव्य अनुभव आलेले असतात. आपल्यातील बरेचसे घटक शुद्धही झालेले असतात. म्हणजे जसं बुद्धी, चित्त, मनाचा काही भाग, प्राणाचा काही भाग हे बऱ्यापैकी शुद्धीकरण झालेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला काही छान आध्यात्मिक उच्च स्तरावरील अनुभवसुद्धा आलेले असतात. परंतु कधीतरी असं काही घडून जातं की हे सगळं झाकोळलं जातं. आता हे कधीतरी घडण्याचे खूप 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 प्रकार असतात. म्हणजे कधीकधी बाह्यांगाने काहीच घडलेलं नसतं, परंतु अंतरंगातून या षड्रिपूपैकी म्हणा किंवा विचारांनी दुर्बलता येते, म्हणजे झाकोळलं जातो. त्यामध्ये मन, प्राण, चित्त हे सुद्धा झाकोळले जातात. किंवा बाह्यांगाने आपण आता हा ज्याच्या त्याच्या अनुभवाचा भाग आहे. मात्र की आपण एखाद्या वाईट व्यक्तीच्या संपर्कात गेलो, दुर्जन व्यक्तीच्या, किंवा एखाद्या वाममय व्यक्तीच्या, किंवा एखाद्या अशी काही स्थानंही या पृथ्वीतलावर असतात की ती स्थानं वामशक्तीने, अंधकार शक्तीने, तमशक्तीने भारलेली असतात. हे ओळखण्यासाठी साधकाला बऱ्यापैकी प्रगत झालेला जो कोणी साधक असेल ना, त्याला अशी स्थानंही ओळखता येतात, अशा व्यक्तीही ओळखता येतात. याची थोडीशी झलक म्हणजे पहा, हा ज्याने त्याने अनुभव घेऊन पाहावा. एखादी अशी दुर्जन व्यक्ती किंवा वाईट व्यक्ती त्याच्या संपर्कात आपण गेलो म्हणजे त्या व्यक्तीवर काही लेबल लावलेलं नसतं की मी दुर्जन आहे, किंवा ते असे कोणी म्हणत नाही की मी वाईट आहे. परंतु आपण त्याच्या संपर्कात गेलो ना की आपल्याला एक अस्वस्थता जाणवते, बेचैन होतो आपण, किंवा काही वेळेला आपला त्या व्यक्तीचा तिरस्कार होतो आपल्याकडनं. म्हणजे आपलं ॲटोमॅटिक आपोआपच हे घडतं. त्या व्यक्तीविषयी आपली विचारधारा बदलते, त्या व्यक्तीच्या संपर्कात राहूशी वाटत नाही. ती व्यक्ती दिसायला खूप छान असते, म्हणजे कपडे लत्ते, वागणं, सत्ता, पैसा हे सगळं असतं, परंतु अंतरंगातून ती व्यक्ती वाममय असते, तमोमय असते. त्यामुळं आपण जर खरे साधक असू ना तर तिच्या संपर्कात गेलं आपल्याला असं वाटतं या व्यक्तीपासून कधी मी बाजूला जाईल. तर अशा व्यक्तींचा सुद्धा काही संपर्क झाला तर
त्या व्यक्तीच्या त्या ज्या वामशक्तीचे जो आभा असते ना, त्या आभेचा परिणाम आपल्यावर होतो आणि आपले सुद्धा हे जे काही शुद्ध झालेले घटक आहेत, मन, प्राण, बुद्धी, चित्त, विवेक, हे काही काळाकरता झाकोळले जातात. इथं कथेमध्ये जशी ही धूम्राक्ष नावाची अंधकारमय शक्ती, तमोमय शक्ती इथे श्रीराम लक्ष्मणावर आलेली आहे. साधकाच्या दृष्टीने ती ही अंधकार शक्ती आत्मस्वरूप सद्गुरू, दिव्य मन, प्राण, हे शुद्ध मंडळी यांच्यावर आघात करण्यासाठी आलेली आहे. तसंच आपल्या साधकाच्या, आपल्यासुद्धा जे चांगल्या प्रकारचे साधक असतील त्यांना हे जाणवतं. एखाद्या स्थानावर गेल्यावर, एखाद्या व्यक्तीच्या संपर्क गेल्यावर ते बेचैन होतात, अस्वस्थ होतात, त्यांना इथून निघून जाऊशी वाटतं, त्या व्यक्तीचा संपर्क नकोसा वाटतो, त्यांचा रागसुद्धा येतो, त्यांचा आपण तिरस्कारसुद्धा आपल्याकडनं होतो. तर ते का होतं, ते त्यांची जी आभा असते त्या आभेने आपल्यावर परिणाम होतो आणि आपली ही शुद्ध मंडळी काही काळाकरता झाकोळली जातात. मात्र आपण चांगल्या दर्जाचे साधक असतो, आपल्यावर सद्गुरूंची सतत दृष्टी असते, आपली ही शुद्ध झालेली मंडळी बऱ्यापैकी शुद्ध झालेली असतात, परंतु ती झाकोळतात. मग आपण काय केलं पाहिजे, तर तिथून आपण शेवटी निघून जातोच, आपला संपर्क तुटतोच. त्यानंतर पुन्हा आपण आपल्या साधनेलाही लागतो, परंतु अशा वेळेला आपण आपल्या सद्गुरूंचं स्मरण करावं. आपल्या मनाला, आपल्या प्राणाला, आपल्या चित्ताला, आपल्या बुद्धीला सद्गुरूंच्या स्मरणात घालवावं. किंवा त्याच्यावर काही पर्यायसुद्धा असतात. म्हणजे तिथे जर आपण सोहम साधना करत असो ना, तर अशा व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर आपल्याला जर जाणवलं, तर तेव्हा आपण अंतरंगातून स्मरण तर ठेवायचंच, ईश्वराला आवाहन करायचं, हनुमंतांना आवाहन करायचं, परंतु आपण दीर्घ श्वसन किंवा कुंभक करावा. म्हणजे सोहम नाभीपासून सोवर घेऊन कुंभक करावा, ईश्वराला किंवा आपल्या सद्गुरूंना स्मरण आवाहन करावं. म्हणजे त्या शक्तीची आपण संपर्कात जाऊ, त्याचं एक प्रकारे कवच निर्माण होईल आणि ती जी त्या व्यक्तीची जी अंधकारमय वाममय जी आभा आहे, त्या आभेचा आपल्यावर जो वर्षाव होत असतो, जो परिणाम होत असतो, तो थोपवला जातो, थांबवला जातो आणि आपल्याला त्या व्यक्तीचा तिरस्कार करून चालणार नाही किंवा उपयोगाचं पण नाही, कारण त्याच्या अंतरंगातूनही झालेलं असतं. म्हणून तिथे काहीही रिॲक्ट न होता किंवा प्रतिसाद न देता आपण असा प्रयोग कुणालाही नकळत केला, तर मला वाटतं की हा काही प्रमाणात आपल्याला त्याचा उपयोग होतो आणि मग त्याचा संपर्क तुटला की आपण परत आपल्या अवस्थेत असतो आणि आपल्या साधनेला पुन्हा आपण मार्गस्थ होतो. इथे काय झालं की इथे म्हटलंच की हनुमंतांनी कमाल केली कथेमध्ये आणि साधकाच्या दृष्टीने काय म्हटलं की सोहम साधनेने चैतन्यमय व बलवान झालेला प्राण आपल्या चैतन्यमय किमयेने सर्व वामशक्तींचा व त्या अंधकार शक्तीचा विनाश करून टाकतो. म्हणून आपण जरी थोडे कमकुवत असलो, आता इतके हनुमंता एवढे बलशाली आपण झालेलो नसतो, तरी पण अशा काही गोष्टी कराव्यात आणि काहीच नाही आठवलं हे तर आपलं नामस्मरण चालू ठेवावं. म्हणजे त्याचा परिणाम आपल्यावर जास्त होणार नाही आणि त्याचा संपर्क तुटला की आपण आपल्या साधनेला लागून जातो. तर हेच या अध्यायाचं सार असावं असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.